आज 19 जुलै 2026 निमगाव म्हाळुंगी तालुका शिरूर येथील गट क्रमांक 448 मध्ये वृक्ष लागवड कार्यक्रम करण्यात येत आहे। या कार्यक्रमासाठी देवराई फाउंडेशन तर्फे श्री ढोले सर यांनी देशी झाडं उपलब्ध करून दिलेली आहेत। श्री ऋषिकेश ढोणे यांच्या पुढाकाराने कोरल्स डिझाइन कडून श्री गोवर्धन यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे। येथे कार्यक्रमाची सुरुवात छानपणे न्याहारीने केली। त्यानंतर आम्हाला ऋषिकेश काकांनी झाडांबद्दल माहिती व मार्गदर्शन केले। किती डिलिजंटली आपण जेवढं काम करू तर दॅट इज गोइंग टू हेल्प दिस प्लांट्स टू ग्रो। कारण की आता आपण व्हिजिटिंग मेंबर बरोबर ना, आपण आज काम करणार आणि त्यानंतर होपफुली जर 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी तुम्ही आला तर येऊ शकता। पण आपला पर्पज काय जास्तीत जास्त की बाबा ह्यांना आपलं मूळ रेसिडेंट बनवायचं आहे आणि हे जे पक्षी प्राण्यांचा आता आवाज जरा कमी झाला त्यांच्यासाठी। गोवर्धन देवराईचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तेथे लावण्यात आलेल्या देशी वृक्षांची विविधता। या देवराईमध्ये वड, पिंपळ, आंबा, जांभूळ, उंबर, सप्तपर्णी, शीसम, खैर, आवळा, चिंच अशा विविध प्रकारच्या औषधी व जैवविविधतेने अत्यंत महत्त्वाच्या देशी वृक्ष प्रजातींचा समावेश आहे। विविध वृक्षांमुळे भविष्यात बहुस्तरीय नैसर्गिक जंगल विकसित होऊन पक्षी, फुलपाखरे, मधमाशा, सरपटणारे प्राणी, लहान सस्तन प्राणी आणि इतर अन्य जीवांना सुरक्षित अधिवास उपलब्ध होईल। तसेच मातीची सुपीकता, भूजल पुनर्भरण आणि स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनालाही मोठी चालना मिळणार आहे। आता आपण वृक्ष लागवडीसाठी आलेल्यांच्या तर आपण त्यांना प्रतिक्रिया ऐकूयात। कसं वाटतंय तुम्हाला आज वृक्षारोपण करायला आला तिथे? खूप मजा येते। अरे वा, छान छान। आणि आज तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं लावता इथे? वेगळ्या प्रकारचे सारे झाडं लावतोय। ओके, आंबा, जांभूळ, बेसिकली सगळे नेटिव्ह प्लांट्स जगण्याचा प्रयत्न आहे। ओके, मस्त। अर्जुन, आंबा, त्याच्यानंतर लिंबू, मस्त, छान छान। तुम्ही हे छान कार्य करताय आज, त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा। थँक्यू। छोटा कार्यकर्ता पण दिसतो आहे। तुझं नाव काय रे? हर्षद। ओके, आणि तू कुठलं झाड लावतोयस? पिंपळ। व्हेरी गुड। तुला कसं वाटतंय आज झाडं लावायला? मजा येते ना? ओके, चा कार्यक्रम करतोय छोटीशी चिमुकली। तुझं नाव काय? माझं नाव सरस्वती आहे। ओके, तुला आज कसं वाटतं इथे वृक्षारोपण करताना? मला खूप मजा येते झाडं लावायला। ओके, आणि तू कुठले झाडं लावतेस इथे? आम्ही आंब्याची झाडं लावतोय। मस्त, ओके, थँक्यू। थँक्यू। ताई, तुम्हाला कसं वाटतंय आज इथे वृक्षारोपणासाठी आलात तुम्ही? छान वाटतं। आणि तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं लावताय? आता मी आंब्याची मँगोची ओके, थँक्यू। Thank you very much, Coral Designs and the Govardhan family for giving us this wonderful opportunity to do our निसर्ग सेवा। आणि इथे एवढ्या बेस्ट पद्धतीमध्ये आम्ही आलोय, एवढी अरेंजमेंट भारी झालेली आहे। तर मग हे झाड आपलं ते फणस आहे बरं का, तर हे फणसाचं झाड लागो आणि खूप खूप याचा मोठा वृक्ष हो आणि ह्याचा फायदा निसर्गाला हो, गोवर्धन फॅमिलीला हो, आपल्या देशाला हो, आपल्या पर्यावरणाला हो। आणि जो ढासळलेला हे आहे पूर्ण जी पृथ्वी तापती आणि हे होते, वसुंधरा जी थोडी रौद्र रूप दाखवते आहे, तर मग ते दाखवू नको जगभरामध्ये, अशी आमची ईश्वरसाठी प्रार्थना। थँक्यू व्हेरी मच। तुम्ही पण
ती मला भेटलेली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद, आभार, कौतुक. असंच कार्य तुमचं याच्यानंतरही करावा आणि तुम्ही मला चांगल्या कार्यात बोलवावा ही माझी तुम्हाला विनंती. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात अनेक मान्यवरांनी मोलाचा सहभाग नोंदवला. जिल्हा परिषदेचे श्री अतुल पिसाळ व श्री अमोल कोकडे, महिला बचत गटाच्या श्रीमती जयश्री काळोखे व श्रीमती संगीता घायाळ यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून श्रमदान करत उपक्रमाला हातभार लावला. नवजीवन बिंग व्हॉलेंटिअरचे प्रतिनिधी काकासाहेब करपे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित राहून सहभागींचे प्रोत्साहन वाढवले. तसेच झटपट पटापट गाण्यातील पाहुणे कलाकार बाबूराव चौधरी यांनीही प्रत्यक्ष उपस्थित राहून वनभोजनानंतर पर्यावरण वनिताताईंनी खूप छान मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. पुनर्नवा तो आपके बॉडी के सब सेल्स को रिन्यू करता है. इट हैज द कैपेसिटी टू गिव यू लाइफ. यस यस. सेकेंडली, एक्सीलेंट फॉर लिवर एंड किडनी. एक्सीलेंट. एनी प्रॉब्लम, डायलिसिस भी चल रहा है, आप दे सकते हो. एंड लिवर का सिरोसिस वाले को भी दे सकते हो. ये भी. और भूमि आंवला फॉर लिवर सिरोसिस वाले. ये भाजी है, ये भाजी है. याला काय राहते मग आमच्या इकडे याला खून वाढते. तांदूळ कुंद्रा म्हणतो. हा, कुंद्राची राईट. कुंद्राची भाजी. ते तांदूळ कुंद्रा आहे आपण खाल्ले होते कुठे इतके वर्ष तुम्ही? आता कळतंय. याला काय होते मी नाही. ते तुमच्या खून वाढते, तुमच्या रक्ताची शुद्धी होते. रक्त में कोई आपकी इन्फेक्शन हो वो सभी जाती है. तांदूळ कुंद्रा बहुत अच्छी. ये तो खाते हैं गाँव वाले. हा, खाते ना. खाते हैं. जो छोटी दूधी होती है, बारीक बारीक वाली होती है, बारीक वाली. ये बड़ी दूधी है. आप रामदेव बाबा सर्च करो, वो भी आपको बताएंगे कि ये दूधी जो है आपके पेट के सब रोगों के लिए एक नंबर दूधी है. ये दूधी है क्योंकि इसमें दूध निकलता है. पालगवत म्हणते मगर ये बहुत अच्छी है. ये आयुर्वेदिक दवाई है. याला वाघ नक्की रोज वाघ नक्की ये दवाई है. और ये केना मेरे को बड़े पत्ते का दिखाओ. ये केना है, ये बारीक केना है. एक मोटा केना आता है जो थोड़ा सा चौड़ा रहता है, उसको पर्पल फ्लावर्स रहते हैं. कसं आहे याला येत असतो. दिखाते मेरे भाई के खेत में. कुंजी भाजी. कुंद्र की भाजी भी बोलते हैं, कुंजीर भी बोलते हैं. ये आपका. मैं आपको लेकिन मैं आपको यही बोलना है, आपने बहुत अच्छा काम किया. मैंने ऋषि को फोन कर भी बोला कि क्योंकि तुम एक अच्छी सोलो अच्छा काम करे, इसलिए मैं आऊंगी मिलने. बोला मैंने तुमसे, मेरे को कितने भी किलोमीटर आना पड़ेगा मैं आऊंगी. बहुत अच्छा काम किया. और आप अगर गांव में रहते हो, गांव को जागरूक करो. उनको बोलो ये रान भाजियों को जाने मत दो, लुप्त मत होने दो. इनकी भाजियां आपको पता है, कोल्हापुर के पास रान भाजी का फेस्टिवल होता है हर साल, जिसमें सारे आदिवासी लोग वो रान भाजियां लेके आते हैं. 300 प्रकार की रान भाजी की पहचान होती है और वो वहीं पे उसकी पाकृति की कुछ चीजें बना के बेचते हैं. आई अटेंडेड दैट इट के हमें फायदा नहीं होगा, आने वाली जनरेशन को तो होगा. वो आते हैं, वो बैठते हैं, उसकी फूल खाते हैं, तितलियां आती हैं, इनका सबका. और परमात्मा ने हमको इनके साथ रहने के लिए पैदा किया है, इनको डिस्ट्रॉय करने के लिए पैदा नहीं किया. कि आप सब मिलजुल के रहो. वो हमको जितना प्यार करता है ना, इनको भी उतना ही प्यार करता है. ये बेजुबान है, ये हमको ट्रस्ट करते हैं, तो इनकी भी रक्षा करना हमारा फर्ज है.